द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणी घ्यावयाची काळजी या विषयावरती मुलाखत आहे पारगाव सुद्रेक तालुका श्रीगोंदा इथले प्रगतिशील शेतकरी माऊली हिरवे यांची आणि मुलाखत घेतली आहे अंकुश जोशी यांनी. शेतकरी बंधूंनो नमस्कार. माऊली नमस्कार, स्वागत आहे आपलं आजच्या किसान वाणी कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर्व शेतकरी बंधूंनो. सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की ऑक्टोबर छाटणी आपण द्राक्षाची करत असतो. ऑक्टोबर छाटणी चालू आहे, तर ह्या ऑक्टोबर छाटणी करताना शेतकरी बांधवांनी कशा पद्धतीने द्राक्ष बागेची ऑक्टोबर छाटणीसाठी तयारी करावी? नमस्ते सर्व शेतकऱ्यांना. प्रथमतः मी नमस्कार करतो आणि सर्व शेतकरी बांधव आता थोडे फार अडचणीतच आहेत. द्राक्ष बागायतदार गेल्या वर्षी माल उशिरापर्यंत कोरोनामुळे लॉकडाऊनमुळे उशिरापर्यंत बागेच्या अंगावरती राहिली. ज्यादा दिवस अंगावर राहिली, 6 महिने अंगावर राहिली. त्याच्यामुळे बागांच्या एप्रिल छाटण्या टायमिंग वर झाल्या नाहीये, थोड्या पुढे आल्या आणि कवळ्यात असताना जून मध्ये तसं पाहिलं तर आपल्याकडे फार मोठा असा पाऊस येत नाही. मे एंडला येतो. 7 जून नंतर आपल्याला हलकासा आणि गार पाऊस असतो. तसं न होता जून आणि जुलैमध्ये गरम उष्ण आणि मोठाले पाऊस झाले. त्याच्यामुळे कवळे पानं बागेचे असताना डावणी आणि करपा रोगाने त्याला त्रास झाला. त्याच्यामुळे पुढं पानं पण टिकले नाही त्या पद्धतीने व्यवस्थित. आणि जी काडी मॅच्युअर व्हायला पाहिजे, त्या गर्भाचं भरण पोषण व्हायला पाहिजे, त्याला पुरेसा असा सूर्यप्रकाश मिळाला नाहीये. अधिक पानं पण फार काळ टिकले नाहीत. बऱ्याचशा बागा आता छान झाल्यात. राशी, श्रीगोंदा, आमच्या कर्जतच्या भागातल्या बागा 70-80% छाटण्या झालेल्या आहेत. साधारणतः राहता, शिर्डी, कोपरगाव ह्या परिसरात उशिरा छाटण्या असतात. तर त्या भागात अजून छाटण्या सुरू व्हायच्यात. आमच्या भागात झालेल्या बागांना भरपूर अशी घड जिरणे, पांढरे घड निघणे हा प्रॉब्लेम जास्तीत जास्त आला. तर अगोदर मी तसं आमच्या परिसरामध्ये भरपूर शेतकऱ्यांना मिटिंगा घेऊन सांगितलं होतं की यंदा थोडं छाटणी सत्तेवर न करता माग जिथं हार्ड आहे, जिथवर मॅच्युअर काढी तिथवर घ्यावी. तशा ज्यांनी छाटणी घेतल्या त्या बागेला घड चांगले मिळाले आणि ज्यांच्या थोड्या पुढे कच्च्यामध्ये छाटण्या गेल्या आणि मॅच्युअर काडीमध्ये छाटण्या गेल्या ते घड जिरले. तर सर्व शेतकऱ्यांना ज्यांच्या छाटण्या राहिलेल्या आहेत त्यांना एक कळकळीची विनंती की प्रथमतः तुम्ही दरवर्षीप्रमाणे 7-5 सबकिनवरनं छाटणी करता. प्रत्येक काडी चेक करून आणा. एक तर NRC मधून चेक करा किती डोळ्यावर घड चांगले, कुपोषित घड कुठे नाहीयेत, बरं पोषण झालेले घड कुठे आहेत ते चेक करा. नसेल तसं कोणाकडे सुविधा तर काडी तुम्ही पहा. काडीला 3 कलर आहेत. पुढल्या भागात हिरवी आहे आणि त्याच्या पाठीमागं थोडी लाल कलरची आहे आणि एकदम मागं जे आहे ते व्हाईट, त्याला खाकी म्हणतो आपण, पांढरी खाकी पूर्ण मॅच्युअर काडी आहे. मग ती 3, 4, 5 डोळे जिथपर्यंत असेल तर पुढली सगळी काडी छाटून टाका, कच्ची कवळी, आणि मॅच्युअर काडी जिथपर्यंत असेल तिथून छाटून पेस्टिंग करा. असं केल्यास तुम्हाला घड चांगली मिळतील. काडी 3-4 डोळ्यावर सुद्धा भरपूर यांना बागा छाटलेले त्यांना चांगल्या पद्धतीचे घड मिळाले. ज्यांच्या थोडं पुढे गेले 7व्या, 9व्या, 10व्या डोळ्यावर तर त्या काड्या कच्च्या असल्यामुळे घड जिरण्याचं प्रमाण भरपूर असं झालेलं आहे. तर सर्व शेतकऱ्यांनी प्रथमतः काळजी घ्यावी. आता ज्यांच्या छाटण्या राहिलेल्या आहेत की त्यांनी छाटणी योग्य ठिकाणी घ्यावी, एवढं माझं त्यांना सांगणं आहे. माऊली, याच्या बरोबरच शेतकरी बांधवांनी काही खत व्यवस्थापनात सुद्धा काही बदल करावा का? करावे लागतील ना. काय झालं की बऱ्याचशा लोकांनी घड जिरतात म्हणून पाऊस उघडलेला आहे. पाऊस उघडल्याच्या नंतर अचानक पाऊस उघडले, जमिनी खूप वाढलेल्या आहेत. तर लोक घड जिरतील ह्या कारणामुळं भरपूर वरून त्यांना शेंडे पडतील व जिरतील ह्या आशेने वाढ न होणारी अशी काही औषधं लिओसिन किंवा स्टील्ट असे भरपूर मारलेले आहेत लोकांनी. तर ते मारून आणि घड जिरण्याच्या भीतीने बऱ्याचशा लोकांनी पाणी दिलेलं नाही बागेला. खूप असं भेगळा पडलेले, बेडवर खूप असं हार्ड झालं, रखरखीत अशा बागा झालेल्या आहेत. त्याच्यामुळे काय होतंय की पांढरे घड निघतात. बागेला लोकांनी काळजी घेऊन पाणी व्यवस्थित द्या. छाटणीच्या नंतर 3ऱ्या दिवशी एक बल्ब मध्ये मोठं 6-7 तास असं पाणी द्या. 7व्या दिवशी पण भरपूर असं पाणी द्या. आणि पोंग्यात आल्याच्या नंतर थोडस मग हलकं वापसा कंडिशनला जरा भिवू नका. काय असं नाही की पाणी दिलं, काही लोकांचं अशी एक भावना आहे की पाणी दिलं घड जिरतात, असं काही होत नाहीये. उपळ्या आमच्याकडे काही भागात उपाळलेल्या जमिनीमध्ये येतं, तर त्या उपाळलेल्या जमिनीत सुद्धा बागांना घड चांगली राहतात. तर लोकांनी तसं न करता पाणी बागेला सातत्याने थोडं देत राहावे आणि त्याच्यामधून 052-30 वगैरे मुळी डेव्हलप होईल अशी काही औषधं द्यावीत. आणि असं व्यवस्थापन जर पाण्याचं आणि खताचं केलं
तर तुमची गड न जिरण्यास मदत होईल. आपण द्राक्ष बागेसाठी जे काही संजीवक वापरत असतो, तर अशा काही संजीवकांच्या वापरामध्ये सुद्धा शेतकरी बांधवांनी काही बदल करावा का? साधारणतः हो, साधारणतः पोंगावस्थेमध्ये गड चांगला दिसायला लागले तर पांढरे गड दिसत आहेत. तर त्यासाठी CPPU 200 लिटरला 100 ml आणि प्लस त्याच्यामध्ये 6BA 4 ग्रॅम प्लस 0.34 500 ग्रॅम असा स्प्रे दिल्याच्या नंतर गडाला हिरवेपणा आणि जे काही कमकुवत गड आहे तर ते गड थोडे हेल्दी होण्यास मदत मिळते आणि ते जिरत नाहीये. असं काही लोकांनी जर प्रॅक्टिस केली तर 12व्या-13व्या दिवशी गडाला 100 चा हात द्यावा. वातावरणामध्ये म्हणजे आर्द्रतेचं प्रमाण सुद्धा जास्त असल्यामुळं द्राक्ष पिकावरती रोगांचं प्रमाण यावर्षी तर वाढलेलं आहेच आहे, पण थंडीमुळे सुद्धा काही रोगांचा प्रादुर्भाव द्राक्ष वेलीवरती होतो. तर शेतकरी बांधवांनी कशा प्रकारे बारीक निरीक्षण द्राक्ष वेलीवर ठेवावं आणि काय लक्षणं दिसल्यावरती त्याच्यावरती कोणता रोग आहे हे ओळखून औषधांची फवारणी करावी? सध्या आता वातावरणामध्ये खूप चढ उतार आहे की लोक म्हणजे एक दोन दिवस गेले की थोडंसं दमट आणि उष्ण वातावरण होत आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये सुरुवातीच्या ज्या छाटण्या झालेल्या आहेत 5 ऑक्टोबरच्या त्यांच्या पोंग्यामध्ये पोंगा अवस्थेमध्ये पाऊस झाला होता. तर त्या भागात थोड्या डावणीमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे. त्या भागात राहून तो जे थोडा डावणी आहे त्याच्यात तो असं क्लायमेट आजकाल ढगाळ वातावरण झालं थोडं वातावरण झालं तो डावणी पुन्हा फुलतोय. तर ते जे पूर्व रोगग्रस्त फुटी गड किंवा पानं असतात ते प्रथमतः काढून घ्यावं आणि नंतर त्याच्यावर योग्य असे स्प्रे व्यवस्थित चांगले आंतरप्रवाही औषधं कधी स्पर्शजन्य व्यवस्थित मॅनेजमेंट करून रोगाचं डावणीचं नियंत्रण करावं. आणि आता उशिरा मध्येच पण अचानक थंडी आल्यामुळं भुरी पावडरी रोगाचा पण प्रादुर्भाव काही भागांनी थोडा जाणवायला लागला. पुन्हा आता नंतर वातावरण असं सातत्याने चढ उतार आहेत वातावरणामध्ये. म्हणजे दोन्ही गोष्टीकडे लक्ष तुम्हाला डावणीकडे लक्ष द्यावं लागेल आणि एक बाजूने तुम्हाला भुरीकडे लक्ष द्यावं लागेल. शेतकरी बंधूंनो, माऊली हिरवे यांचा दूरध्वनी क्रमांक मी आपल्याला सांगतो 9403 56 56 99. माऊली, आपण आकाशवाणी अहमदनगर केंद्राच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आकाशवाणी अहमदनगर केंद्र आणि सर्व शेतकरी बंधू यांच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण मुलाखत ऐकली द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीत घ्यावयाची काळजी या विषयावरती. मुलाखत होती मुक्काम पोस्ट पारगाव सुद्रीक तालुका श्रीगोंदा इथले प्रगतिशील शेतकरी माऊली हिरवे यांची आणि मुलाखत घेतली होती अंकुश जोशी यांनी.